सर, कशा पद्धतीने आज आण्याची आमटी या ठिकाणी महाविद्यालयाने सर्वांच्या या मुलांच्या जेवणासाठी आण्याची आमटीचं बेत केला होता. आज सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलात. कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन झालं? रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ हे आण्याचं जे ग्रामदैवत आहे त्याच्याच नावाने आहे आणि त्यांच्या यात्रेनिमित्त की आना या ठिकाणी की मोठ्या प्रमाणावर हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातोय. शाळेमध्ये वास्तविक पाहता की थेरॉटिकली दिलं जाणारं ज्ञान आणि प्रॅक्टिकली दिलं जाणारं जे काही ज्ञान आहे याच्यामध्ये फरक असतो. आणि प्रॅक्टिकली आपली जी विद्यार्थी असतात ह्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली म्हणजे समजा खेळ असेल किंवा एखादे गावामधील असणारे सप्ताह असेल, क्रीडा असेल, अशा शैक्षणिक आणि बिगर शैक्षणिक कामकाजामध्ये का विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, समाजाभिमुख विद्यार्थी व्हावेत या उद्देशाने की शाळेने हा जो काही उपक्रम केलेला आहे हा अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम आहे. आणि अशा प्रकारच्या उपक्रमामधून जे काही विद्यार्थी असतात हे समाजशील होतात, समाजाभिमुख होतात आणि सर्व समाजाने एकत्र येऊन चांगले उपक्रम करावेत अशी त्यांची धारणा असते. मी या शाळेला सद्गुरू सीताराम महाराज विद्यालयाला, त्यांच्या मुख्याध्यापक आणि स्टाफला असा उपक्रम या ठिकाणी विद्यार्थ्यांचा समोर ठेवून जो केला त्याबद्दल मी त्यांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी गांडाळे यांचा यथोचिताचा सन्मान केला जातो. तिथं विद्यालयाचे प्राचार्य, विद्यालयाचे पर्यवेक्षक, त्याचबरोबर माजी पर्यवेक्षक गाडगे सर, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते राजू पडवळ, भविष्य देवगिरे, उल्हास यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी डॉक्टर साहेब, आता हा जो उपक्रम या विद्यालयाने राबवला आहे, आण्याची आमटीचा बेत या ठिकाणी एकदम सुंदर असा या ठिकाणी पार पडतोय. प्रथमतःच या विद्यालयात आण्याची आमटी सर्व विद्यार्थ्यांच्या या जेवणासाठी बनवली आहे. खरं तर आपल्या पंचक्रोशीमध्ये आणे हे गाव जे आहे हे जसं रंगदास महाराजांसाठी प्रसिद्ध आहे आणि खरं तर आपण जी ही संस्था जिथे आहोत, रंगदास महाराज शिक्षण प्रसारक संस्था याच्या वतीने संचलित केलेली ही शैक्षणिक संस्था आणि ह्या आणे गावचा जो वृत्तांत आहे किंवा त्याच्यावरची महती आहे, रंगदास स्वामींबरोबरही आण्याची आमटी ही जी पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध पावलेली आहे ती त्याच्या एका अनोख्या टेस्टमुळे आणि अशा चविष्ट अशा त्याच्या टेस्टमुळे आण्याची आमटी प्रसिद्ध झालेली आहे. परिसरातील हजारो लाखो लोक आण्याला नेहमी यात्रेच्या निमित्ताने जातात आणि ह्या आमटीचा आस्वाद तिथे घेत असतात. परंतु असे काही लोक बरेचसे असतात किंवा हे आपले विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळेस आण्याला जाऊन त्या आमटीची चव चाखता येतेच असं बऱ्याच वेळा घडत नाही. अगदी वैयक्तिक माझ्याबद्दल बोलायचं झालं तर मी आत्तापर्यंत खूप वेळा प्रयत्न केला, इच्छा असून सुद्धा आण्याला मला कधीही आमटीची चव चाखता आली नाही. आणि आज शिंदे सरांच्या माध्यमातून किंवा संपूर्णच सीताराम महाराज विद्यालयाच्या सर्व स्टाफच्या माध्यमातून किंवा याचे स्पॉन्सर होते शिंदे सर असतील, देशमुख मॅडम असतील किंवा आयर मॅडम असतील, या सर्वांच्या घाटे मॅडम आहेत, यांच्या सौजन्याने ही आमटीची चव आमचे जे आचारी म्हणजे यांचे हात अक्षरशः त्यांचे चुमून घ्यावे असे वाटत आहेत की इतकी सुंदर टेस्ट, इतकी स्वादिष्ट अशी आमटी त्यांनी बनवली आणि त्याचा आस्वाद सर्वांना पंक्तीमध्ये बसून घेता आला. याच्यामध्ये आम्ही अक्षरशः भरून पावलो आणि म्हणूनच आणि विद्यालयाने ग्रामस्थांना जे इथं आमंत्रित केलं आमटीचा आस्वाद घेण्यासाठी, सर्व ग्रामस्थसुद्धा इथे आलात आणि सर्वांनी आमटीची चव चाखली. याबद्दलही विद्यालयाचे मी खूप खूप अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. अशा कार्यक्रमातून जेव्हा समीर सर, वेटेकर सर ज्यावेळेस बोलायचे, यांच्यावर आम्ही बोलायचं त्यावेळेस आम्ही ह्या गोष्टीची कल्पना त्यांना दिलेली होती किंवा एक खंत त्याच्यात बोलून दाखवली होती की शाळेमध्ये उपक्रम व्हावेत, नवनवीन उपक्रम व्हावे जेणेकरून ग्रामस्थ विद्यालयाला जोडले जातील, त्यांचं सहकार्य. ठीक आहे, आम्ही सर्वजण विद्यालयाशी संबंधित असूच, परंतु तरीसुद्धा एक अनोखी जी भावना असते किंवा एक बंधन असतं हे अशा कार्यक्रमातून निश्चित वृद्धिंगत होतं. आणि म्हणूनच अशा कार्यक्रमांसाठी जे आपण पुढाकार घेतला, शिंदे सरांनी प्रामुख्याने पुढाकार घेतला, याबद्दल मुख्याध्यापकांना खूप खूप धन्यवाद. अशाच प्रकारचे कार्यक्रम इथून पुढच्या काळामध्ये विद्यालयामध्ये होत राहूत अशी अपेक्षा करतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद. Thank you.